नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. नुकतीच नवीन जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये नॅशनल इन्शुरन्स नावाची जी कंपनी आहे, यामार्फत 500 असिस्टंट पदाची जाहिरात आलेली आहे. आणि या संपूर्ण जाहिरातीचं विश्लेषण आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचंय. कोणताही शाखेमध्ये ग्रॅज्युएशन असणारा विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म फिलअप करू शकतो. एक अत्यंत चांगली आणि महत्त्वपूर्ण अशी पोस्ट मानली जाते. चला तर बघूया आपण. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जवळपास 500 असिस्टंट पदाची जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने आहे हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, सगळ्यात पहिला मुद्दा आहे की एक्झाम डेट कशा पद्धतीने आहे, कधी ऍप्लिकेशन फॉर्म. बघा, या ठिकाणी सर्वात पहिला मुद्दा की कोणत्याही पदाची जाहिरात आली तर आपण सर्वात पहिलं ऑनलाईन ऍप्लिकेशन करतो. मग कोणता विद्यार्थी कॅपेबल आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी, तर या ठिकाणी 3 डेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिला आहे की या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट, म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची डेट, रजिस्ट्रेशन. ओके, तर 18 जुलै ते 7 ऑगस्टच्या दरम्यान ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे. लास्ट डेट जी आहे ती 7 ऑगस्ट आहे. दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर मध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये जावं लागतं, ती म्हणजे प्रिलिम्स एक्झाम. आता प्रिलिम्स एक्झाम जर बघितली तर 27 ऑगस्ट पासून सीबीटी बेस्ड, ओके, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक ऍप्लिकेशन ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रिलिम्स एक्झाम द्यावी लागेल. 100 मार्काची प्रिलिम्स होणार आहे. पुढे आपल्याला सगळी डिटेल्स बघायचे. त्यानंतर ही जेव्हा प्रिलिम्स एक्झाम तुम्ही ट्रॅक कराल, तर सेकंडरी सर्वात महत्वाची आहे सिलेक्शन मध्ये, म्हणजे मेन्स एक्झाम. आणि मेन्स एक्झाम कधी होणार आहे तर 30 ऑक्टोबरला मेन्स एक्झाम होणार आहे 200 मार्काची. ओके, अशा पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन, प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम, ओके, ह्या 3 स्टेज मधून तुम्हाला जायचं आहे सिलेक्शन प्रोसिजर मध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत की ओव्हरऑल ज्या 500 पदाची जाहिरात आलेली आहे, तर कॅटेगरी वाईज त्या पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे जनरल कॅटेगरी जर बघितलं तर 51% आहेत. त्यानंतर 21% ओबीसी. त्यानंतर जर बघितलं तर एससी साठी 14% जागा आहेत. त्यानंतर बघितलं तर इकॉनॉमिक बॅकवर्ड जो आहे तो घटक 7% आहे. आणि एसटी साठी जवळपास 7% जागा राखीव आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की मिनिमम एज क्रायटेरिया कशा पद्धतीने असेल. ओके, या ठिकाणी आपण बघितलं तर मिनिमम एज हे 21 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. आता कॅटेगरी वाईज बघितलं आपण तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी हा मिनिमम 21 वर्ष कंप्लीट सगळ्यांसाठी, लास्ट एज 30 पर्यंत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर ओबीसी साठी 3 वर्ष वाढीव असतात. मात्र 21 चा क्रायटेरिया त्या पद्धतीने राहतो. 21 ते 33 पर्यंत ओबीसी क्रायटेरियाचा विद्यार्थी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतो. एससी आणि एसटी साठी शासनाच्या नियमानुसार, सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार 5 वर्ष वाढीव आहेत. म्हणजे 35 वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो. ओके, तर हे एज क्रायटेरिया आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो, कोणत्याही शाखेमध्ये, कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं, डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्याचे सिलेक्शन प्रोसिजर जे आहे कशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय की ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये आपण बघितलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन झाल्यानंतर प्रिलिम्स एक्झाम मध्ये जायचंय. आता प्रिलिम्स एक्झाम जी होणार आहे ती कशी होणार आहे, त्यासाठी कुठला अभ्यासक्रम लागतोय, म्हणजे एसएससी, बँक आणि रेल्वेचा जो स्पर्धा परीक्षा तयार करणारा विद्यार्थी आहे, या सगळं सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगळं काहीच नाहीये. ओके, तर आता या ठिकाणी बघूया आपण प्रिलिम्स एक्झाम, म्हणजे ज्याला पूर्व परीक्षा असते. आता पूर्व परीक्षा जी आहे ती 100 मार्काची होते. सर्व डिटेल. आता या 100 मार्कामध्ये 3 टॉपिक आहेत. ओके, सर्वात पहिला आहे इंग्लिश लँग्वेज. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असेल. 30 क्वेश्चन असतील 30 मार्कासाठी. इंग्लिशचे क्वेश्चन आहेत. 20 मिनिटं वेळ आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, 3 सेशन आहेत, 3 टप्प्याने ओपन होते. सगळ्यात पहिला इंग्लिश लँग्वेज, 20 मिनिटं वेळ आहे. त्यानंतर सेकंडरी रिझनिंग आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क आहेत. हिंदी आणि इंग्लिश मध्ये क्वेश्चन असणार आहेत, लक्षात ठेवा. 20 मिनिटं याला सुद्धा वेळ आहे. तिसरं आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. याचे सुद्धा 35 ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न आहेत, 35च गुण आहेत आणि हिंदी इंग्लिश मध्ये असणार. 20 मिनिटं वेळ. पाहिलं आपण
तर पूर्व परीक्षा 100 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टाइप होणार आहे. 100च गुण असतील. स्टेट लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भाषा आहे, त्यामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकताय. 60 मिनिटं तुमच्याकडे वेळ असणार आहे पूर्व परीक्षेसाठी. म्हणजे 1 तास वेळ तुमच्याकडे असणार आहे आणि हे 3 पूर्व परीक्षेला महत्त्वपूर्ण असे विषय तुमच्या समोर आहेत. यानंतर जेव्हा तुमची पूर्व परीक्षा क्लिअर होईल, त्यानंतर तुम्हाला जायचंय सर्वात महत्त्वाच्या स्टेजला, ते म्हणजे मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा जर आपण बघितली, ओके, मुख्य परीक्षा जर बघितली आपण, तर 200 मार्काची मुख्य परीक्षा होणार आहे. ओके, आता ह्या 200 मार्कामध्ये आपण जर बघितले तर 5 टॉपिक दिलेले आहे. 2 तास वेळ आहे तुमच्याकडे. ओके, बघूया आपण. सर्वात पहिलं आहे रिझनिंग. रिझनिंग साठी ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे 40 क्वेश्चन आणि 40 मार्काला हिंदी आणि इंग्लिश मध्ये असतील. 30 मिनिट वेळ असेल. ओके, त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज. पुन्हा रिपीट होते, बघूया. ऑब्जेक्टिव्ह 40 क्वेश्चन, 40 मार्क इंग्लिश मध्ये आणि 30 मिनिटं वेळ असणार आहे. तिसरं आहे की याला याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड किंवा मॅथ म्हणू शकतोय. ओके, 40 क्वेश्चन आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये, 40 गुण आहेत हिंदी इंग्लिश मध्ये, पुन्हा 30 मिनिटं वेळ आहे. यानंतर सेकंडचे जे खालचे 2 सब्जेक्ट आहेत, याला मात्र 15-15 मिनिटाचा वेळ दिलाय. प्रश्न मात्र 40 आहेत, लक्षात घ्या. वरती 40 क्वेश्चन आहेत पण 30 मिनिटं वेळ. या ठिकाणी आहे चौथा टॉपिक म्हणजे जीके जनरल. ओके, या ठिकाणी जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहेत, जीके जनरल असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह 40 प्रश्न आहेत, 40 गुण आहेत आणि 15 मिनिटं वेळ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॉपिक आहे म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 40 प्रश्न आहेत, 40 गुण आहेत हिंदी इंग्लिश मध्ये, 15 मिनिटं वेळ. पाहिलं आपण, मुख्य परीक्षा 200 मार्काची आहे, 2 तास वेळ आहे तुमच्याकडे. आणि सेशन कशा पद्धतीने असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मिनिटा वाईज म्हणजे पहिला सेशन 30 मिनिटानंतर, दुसरा पुन्हा 30 मिनिटानंतर असं टाइम लावून सेशन ओपन होणार आहेत. त्या वेळेत तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता जर बघितलं आपण तर सिलेबस हा एसएससी, बँक, रेल्वेच्या प्रमाणे आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही बाबतीमध्ये अडचण आली तर सिस्टम 0.25 आहे. ओके, बायोमेट्रिक सिस्टम, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मध्ये पाहायला मिळतील. आता या ठिकाणी बघितलं तर कॅटेगरी वाईज फी जी आहे ती दिलेली आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी. ओके, यासाठी कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना चार्जेस लागणार नाही. अदर कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी, ओबीसी, ईडब्ल्यूएस याला 850 रुपये ऑनलाईन ऍप्लिकेशन फी तुम्हाला लागणार आहे. ओके, आता हे जे तुम्हाला या ठिकाणी जी एक्झाम आहे, या एक्झामचा सिलेबस आपण बघितला तर ऑलमोस्ट एसएससी, बँक, रेल्वे प्रमाणे आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी नक्कीच याचा फॉर्म फिल केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ऑफिसर अकॅडमी मध्ये या पदाच्या जी काही विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये बॅचेस सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल, नोट्स आणि टेस्ट सिरीज, ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच हवी असेल तर त्यांनी नक्कीच ऑफिसर अकॅडमीशी कनेक्ट केलं पाहिजे. ऑफिसर अकॅडमीचा नंबर या ठिकाणी मी देतोय 8828485535. या नंबरवरती तुम्ही कॉल अथवा मेसेज करून या पदाचे संपूर्ण नोट्स, स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज, ऑनलाईन बॅच याची संपूर्ण माहिती घेऊ शकताय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असेल, बॅच लावायची असेल, त्यांनी नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.